तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत कॅल्शियम नायट्रेट या वॉटर सोल्युबल खताबद्दल। हे खत आपल्या पिकाला कोणत्या अवस्थेत आपण वापरू शकतो, त्याचं प्रमाण किती घ्यायचं, त्याचे आपल्याला काय काय फायदे होतात, संपूर्ण माहिती आपण पाहूयात। तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, आपण जाणून घेऊयात कॅल्शियम नायट्रेट खत म्हणजे काय असतं। तर कॅल्शियम नायट्रेट हे खत द्रव स्वरूपात आपल्याला मिळतं, म्हणजेच ते वॉटर सोल्युबल असतं। वॉटर सोल्युबल म्हणजे ते सहजपणे पाण्यात विरघळणारं खत, 100% पाण्यात विरघळतं। तर यामध्ये आपल्याला दोन मुख्य घटक मिळतात। एक म्हणजे आपल्याला कॅल्शियम यामध्ये मिळतो, तो 18% असतो, आणि नायट्रोजनचं प्रमाण यामध्ये 15% असतं। नायट्रोजन यामध्ये नायट्रेट स्वरूपात असतो। हे खत लवकर पाण्यामध्ये विरघळतं, त्यामुळे आपल्या झाडाला ते लवकर लागू होतं आणि त्याचा आपल्याला लवकर रिझल्ट दिसतो। तर आता शेतकरी मित्रांनो, आपण जाणून घ्याव्यात कॅल्शियम नायट्रेटचे आपल्याला फायदे काय काय होतात पिकाला। तर कॅल्शियममुळे काय होतं, झाडांचे जे पेशी असतात ते मजबूत होतात, त्यामुळे झाड चांगलं मजबूत बनतं। दुसरं म्हणजे फळांमध्ये जे सड किंवा दाब पडण्याची समस्या असते ती आपली कमी होते। तिसरा फायदा आपल्याला होतो, फुलगळ कमी प्रमाणात होते, जास्त प्रमाणात फुलगळ होत नाही, त्यामुळे सेटिंग भरपूर होते। चौथं म्हणजे झाडाची मुळं बळकट होतात, त्याच्यामुळे झाड चांगलं मजबूत बनतं। आता नायट्रोजनमुळं काय होतं, नायट्रोजन यामध्ये जो नायट्रेट स्वरूपात असतो, त्यामुळं काय होतं, पाने गर्द हिरवी होते। यामुळे नायट्रेटमुळे काय होतं, पानं चांगली गर्द हिरवी होती आणि मोठी होती। त्यानंतर झाडाची शाखीय वाढ चांगली जोमाने झाड वाढतं। त्यानंतर हरितद्रव्य निर्मितीसाठी आपल्याला याचा चांगला फायदा होतो। तर आता कॅल्शियम नायट्रेट आपण कोणकोणत्या पिकामध्ये वापरू शकतो ते पाहूयात। तसं पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो, कॅल्शियम नायट्रेट आपण सर्व पिकांमध्ये वापरू शकतो। जसं की भाजीपाला झालं, फळ व पिकांसाठी वापरू शकतो, फुलझाडांसाठी याचा वापर करतो। टोमॅटो, मिरची, भेंडी, तसंच डाळिंब, द्राक्ष, पपई, केळी, बटाटा, फुलपिकांमध्ये जर आपण म्हणायला गेलो तर गुलाब, जास्वंद, शेवंती यामध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। तर आता आपण जाणून घेऊयात कॅल्शियम नायट्रेट वापरण्याची पद्धत आणि त्याचं प्रमाण किती असतं ते। जर आपण हे फवारणीसाठी जर वापरायचं ठरलं तर आपल्याला 10 लिटर पाण्यामध्ये आपण 50 ते 100 ग्रॅम मिसळून याची फवारणी करावी। आठवड्यातून जर आपण एकदा फवारणी केली तर आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो। शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला ड्रिपमधून सोडायचं जर ठरलं तर 1 एकरासाठी आपण 5 किलो सोडू शकतो। आता मुळाशी देण्यासाठी आपण याचं प्रमाण जर बघितलं तर आपण ड्रिंचिंग जर करायची असेल आपल्याला तर 25 ते 50 ग्रॅम आपण पंपासाठी घेऊन याची ड्रिंचिंग करू शकतो। तर आता आपण शेतकरी मित्रांनो जाणून घेऊयात कॅल्शियम नायट्रेट आपण पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये वापरायला पाहिजे। शेतकरी मित्रांनो, फुलवर येण्याच्या अगोदर आपण याचा वापर केला तर फुल जास्तीत जास्त प्रमाणात येतात, फुलगळ कमी प्रमाणात होते। तसेच फळधारणेच्या सुरुवातीला आपण हे वापरू शकतो। फळवाढीच्या काळात वापरल्यावर आपल्याला फळाची गुणवत्ता चांगली होते, साडण्याचं प्रमाण कमी होतं। आता शेतकरी मित्रांनो, आपण जाणून घ्या कॅल्शियम नायट्रेट वापरताना आपण काय काय काळजी घेतली पाहिजे। फवारणी करताना आपण इतर फॉस्फोरिक खतासोबत मिसळून याची फवारणी करू नये, जसं की DAP झालं, MKP झालं। जर वातावरण ओलसर असेल तर आपण फवारणी शक्यतो टाळावी। दुपारी किंवा प्रखर उन्हात फवारणी करणं टाळावं। फवारणी करताना एक तर सकाळी लवकर करावी किंवा सायंकाळच्या टायमाला करावी। तर आता आपण कॅल्शियम नायट्रेटचं जर जास्त प्रमाणात आपल्याकडून प्रमाण झालं तर काय नुकसान होते ते जाणून घेऊयात। जर शेतकरी मित्रांनो आपण याचा वापर आपल्याला जास्त जर केला तर मातीचा pH आपला वाढू शकतो। आपल्या पिकाचे जे पानं असतात ते जळू शकतात, त्यावर डाग पडू शकतात। इतर जे आपण अन्नद्रव्य टाकतो, मायक्रोन्यूट्रिएंट्स, त्याचं पोषण कमी होऊ शकतं झाडाला। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण जाणून घेऊयात की आपल्या पिकाला कॅल्शियम नायट्रेटची कमतरता आपण पिकामध्ये कशी ओळखू शकतो। तर आपल्या ज्या पिकाची नवीन पानं येतात ती जाडसर पानं येतात आणि ती पानं पुढं टोकाला वाकलेली जर आपल्याला दिसली तर आपण समजून जायचं की कॅल्शियम नायट्रेटची कमतरता असू शकते। तसंच फुल जास्त प्रमाणात लागल्यानंतर फुलगळ जर होत असेल तरी समजून जायचं आपण। फळावर आपल्या जर काळसर चट्टे पडले, जसे की टोमॅटोमध्ये आपण ब्लॉसम एंड रॉट म्हणू शकतो उदाहरणार्थ। आपली जर झाडाची मुळं ही पांढरी न राहता जर आपण पिवळी पडत असेल तर आपण समजून जायचं कॅल्शियम नायट्रेटची आपल्या पिकामध्ये कमतरता असू शकते। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।